नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 11व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. साधक भावाचा आरंभ. भात भाकरी मिळवण्याची विद्या मला नको. मला अशी विद्या पाहिजे की जिने हृदयात ज्ञानाचा उदय होऊन मनुष्य कृतार्थ होतो. रामकुमारास श्री रामकृष्णांचे उत्तर. श्री रामकृष्णांच्या भावतन्मयतेसंबंधी मागे सांगितलेल्या गोष्टींशिवाय त्यांच्या लहानपणच्या इतरही अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकू येतात. अनेक लहान लहान गोष्टींवरून त्यांच्या तेव्हाच्या मनोवृत्तीचा सहज परिचय होतो. जसे गावातील कुंभार शिव, दुर्गा वगैरे देवदेवींच्या प्रतिमा तयार करीत असता आपल्या बालमित्रांसह हिंडत हिंडत एक दिवस गदाधर सहज तेथे आला. त्या प्रतिमांचे निरीक्षण करता करता एकदम म्हणाला, हे काय केले आहे? देवांचे डोळे असे असतात का? ते असे असायला पाहिजेत, हे बघ. असे म्हणून भुवया कशा असल्या, डोळ्यांचा आकार कसा असला, दृष्टी कशी असली, म्हणजे डोळ्यात दैवी शक्ती, करुणा, अंतर्मुखीनता, आनंद इत्यादी गुण एकत्र दिसून मूर्ती जिवंत असल्याचा भास होतो. याविषयी त्या कुंभाराला गदाधराने प्रत्यक्ष माहिती दिली. त्याची ती माहिती ऐकून तो कुंभार व इतर लोक चकित होऊन गेले. अथवा आपल्या बालमित्रांसह खेळत असता मध्येच एखाद्या देवतेची पूजा करण्याचे मनात येऊन गदाधरने लगेच मातीची अशी सुंदर मूर्ती तयार करावी की कोणातरी कुशल कारागिरानेच केली आहे असे लोकास वाटावे. अथवा काही कल्पना नसता अथवा काही संबंध नसता एखाद्याला त्याने असे एखादे वाक्य बोलावे की ते ऐकून त्याच्या मनातील कित्येक दिवसांच्या एखाद्या प्रश्नाचा उलगडा व्हावा व त्याचा सर्व संशय नाहीसा व्हावा. श्री रामकृष्णाच्या बालपणच्या अशा ज्या अनेक गोष्टी ऐकण्यात येतात त्या सर्वच म्हणजे त्यांच्या उच्च भावभूमीवर आरोहण करण्याच्या सामर्थ्याची साक्ष देतात असे नाही. त्यातील काही तशा असल्या तरी बाकीच्या साधारणपणे खालील प्रकारच्या दिसतात. काही त्यांची अद्भुत स्मरणशक्ती दाखवणाऱ्या, काही त्यांची प्रबल विचारशक्ती दाखवणाऱ्या, काही त्यांचा दृढनिश्चय दाखवणाऱ्या, काही विलक्षण साहस दाखवणाऱ्या, काही त्यांची रंगरसप्रियता दाखवणाऱ्या व काही त्यांचे अपार प्रेम दाखवणाऱ्या. परंतु या सर्वांच्या बुडाशी त्यांचा असाधारण विश्वास, पवित्रता व निस्वार्थता ओतप्रोत भरलेली असल्याचे दिसून येते. असे वाटते की त्यांचे मन वास्तविक विश्वास, पावित्र्य, स्वार्थहीनता या उपादानाचेच घडलेले असून संसारातील आघाताने त्यात स्मरणशक्ती, निश्चय, साहस, विनोद, प्रेम, करुणा इत्यादी लाटा मध्ये मध्ये उठत असाव्या. यासंबंधी काही गोष्टी येथे दिल्या म्हणजे वाचकांना वरील गोष्टींचा सहज समज पडेल. राम, कृष्ण इत्यादींच्या चरित्रावरील नाटके पाहून गदाधरने घरी आल्यावर त्यांची पुनरावृत्ती करावी व आपल्या बालगोपाळ मंडळींना घेऊन माणिक राजाची अमराई गाठावी. तेथे त्याने मुलांना निरनिराळ्या पात्रांची कामे शिकवावी व आपण स्वतः मुख्य नायकाचे काम करावे व अशा रीतीने पाहिलेले नाटक बहुतांशी जसेच्या तसे वठवावे. मुंजीच्या वेळी प्रथम भिक्षा तुझ्या हातून घेईन असे आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या लोहार जातीच्या धनी नामक स्त्रीला गदाधराने लहान असतानाच वचन दिले होते व मुंजीच्या वेळी घरच्या मंडळींना तसेच सामाजिक चालीरीतींना बाजूला ठेवून कोणाचेही न ऐकता ते वचन अक्षरशः पाळले. गदाधर कधी काळी माझ्या हातचे खाऊन मला धन्य करील काय असे त्या प्रेमळ स्त्रीला वाटावे, पण आपली जात हलकी तेव्हा आपली इच्छा कसली पूर्ण होते असे वाटून तिने मनातल्या मनात नेहमी दुःखी व्हावे. गदाधराला ही गोष्ट कशावरूनशी कळताच कसलीही भीती न बाळगता त्याने तिच्या हातचे खाऊन त्या सरळ व प्रेमळ स्त्रीला आनंदित केले. अंगाला भस्म लावलेला, जटा वाढवलेला, हातात एक भला लांबच्या लांब चिमटा घेतलेला गोसावी पाहून मुलांना साधारणपणे भीती वाटते. पण गदाधराला भीती हा पदार्थ ठाऊक नसे. गावाबाहेर धर्मशाळेत उतरलेल्या अशा गोसाव्यात त्याने खुशाल मिसळावे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्या, त्यांच्या हातचे खावे, त्यांची राहणी नीट न्याहाळून पाहावी. एखाद्या वेळी त्या गोसाव्यांनी त्याला टिळे वगैरे लावून सजवले असता त्याला उलट गंमत वाटावी व आपल्या घरी जाऊन घरच्या माणसांना तो वेश त्याने मोठ्या हौसेने दाखवावा. गावातील हलक्या जातीच्या लोकांना लिहिता वाचता येत नसे म्हणून ते लोक रामायण, महाभारत वगैरे ग्रंथांवर
पुराण सांगण्यासाठी एखाद्या पुराणिकास मोठ्या सन्मानाने बोलवीत. त्यांनी त्यांची केवढी बरदास्त ठेवावी. त्याला पाय धुण्यास पाणी, त्याला हातपाय पुसण्यास रुमाल, त्याला तंबाखू ओढण्यास एक नवा कोरा हुक्का, त्याला बसण्यासाठी एखादे शृंगारलेले व्यासपीठ वगैरे सर्व सरंजाम त्यांनी मोठ्या भक्तिभावाने तयार ठेवावा. पुराणिक बुवा या सन्मानाने खुश होऊन स्वतःला साक्षात बृहस्पती समजत. मग त्याने ते ऐटीने बसणे, त्यांचे ते विचित्र हातवारे करणे, पोथीकडे पाहत असता 40च्या भिंगातून व श्रोतू समाजाकडे पाहताना मान किंचित खाली वाकून 40च्या वरच्या कडा व भुवया यामधून अथवा 40 डोक्यावर चढून नुसत्याच डोळ्यांनी त्यांचे ते ऐटीत पाहणे, त्यांचे ते चेहऱ्यावर गांभीर्य आणणे वगैरे सर्व प्रकार तीक्ष्ण दृष्टीसंपन्न गदाधराने नीट पाहून ठेवावे व पुढे एखाद्या वेळी लोकांपुढे ते सर्व हुबेहूब करून दाखवून त्यांची हसता हसता मुरकुंडी वळवावी. वरील गोष्टींवरून श्री रामकृष्णांच्या लहानपणच्या स्वभावाची थोडीशी कल्पना येईल. असो, मागे सांगितलेच आहे की आपल्या कनिष्ठ भावाचा विद्याभ्यास नीट चालावा व आपणासही थोडीफार मदत व्हावी म्हणून रामकुमारांनी गदाधराला कलकत्त्यास आपल्याजवळ आणून ठेवले होते. त्यांनी झामापुकुरात आपली शाळा उघडली होती व आडीतल्या काही घरातील देवपूजेचाही भार स्वीकारला होता. परंतु त्यांचा बहुतेक वेळ शाळेच्याच कामात निघून जाई व देवपूजेस वेळ मिळत नसे. बरे, हे काम सोडून तरी चालावे कसे, म्हणून त्यांनी देवपूजेचे काम गदाधरावर सोपवले. गदाधरालाही त्यामुळे आनंद झाला व तो आपले देवपूजेचे काम दोन्ही वेळा मोठ्या दक्षतेने करून वडील भावाजवळ थोडेफार शिकूही लागला. थोड्याच दिवसात आपल्या आमच्या गुणांनी गदाधर आपल्या यजमानांच्या घरातील सर्व माणसांना फार आवडू लागला. त्याचे सुंदर स्वरूप, त्याची कर्मदक्षता, सरळ व्यवहार, गोड भाषण, देवभक्ती व मधुर आवाज यांनी त्याने कामारूपुकुराप्रमाणे येथेही सर्वांना एक प्रकारची मोहिनीच घातली. कामारूपुकुराप्रमाणे येथेही त्याने आपल्याभोवती अनेक बालगोपाळ जमा केले व त्यांच्या संगतीत तो आपले दिवस मोठ्या आनंदाने घालवू लागला. कलकत्त्यास येऊनही अभ्यासात त्याची विशेष प्रगती झाली नाही. हे पाहून मात्र रामकुमारास चिंता वाटू लागली. परंतु गदाधर आज अभ्यास करू लागेल, उद्या करू लागेल या आशेने ते त्याला काही न बोलता बरेच दिवस स्वस्थच राहिले. परंतु तरीही गदाधराचे अभ्यासाकडे लक्ष लागण्याचे काहीच चिन्ह दिसेना. तेव्हा मात्र आता त्याची कान उघडणी केल्यावाचून गत्यंतर नाही असे जाणून एक दिवस त्यांनी त्याला अभ्यास करू लागण्याचा उपदेश केला. वडील भावाचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेऊन गदाधराने त्यांना नम्रतेने पण स्पष्ट उत्तर दिले की भात भाकरी मिळवण्याची विद्या मला नको. मला अशी विद्या पाहिजे की जिने हृदयात ज्ञानाचा उदय होऊन मनुष्य कृतार्थ होतो. गदाधराचे हे उत्तर रामकुमारास त्यावेळी नीटसे समजलेच नाही. त्यांचे गदाधरावर फार प्रेम होते व म्हणून त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला अभ्यास करावयास लावून त्याला दुःखित करण्याचे त्यांच्या जीवावर आले. म्हणून त्यानंतर गदाधराला काही न बोलता तो वागेल तसे वागू देण्याचे त्याने ठरवले. पुढील 2 वर्षात रामकुमारांची स्थिती चांगली न होता उलट अधिकच खालावली. शाळेतील मुलांची संख्या कमी कमी होत चालली. अनेक तऱ्हेने परिश्रम करूनही पैसा मिळेनासा झाला. तेव्हा आता शाळा बंद करून दुसरे काम करावे की काय असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. परंतु काहीच निश्चय होईना व अशाच रीतीने जर आणखी काही दिवस संसार चालला तर कर्जाचा बोजा वाढून आपली स्थिती फार भयंकर होईल अशी चिंता लागून त्यांना काही सुचेना. तरी पण करतात काय? यजन, याजन, अध्यापन याशिवाय दुसरे करायचे तरी काय? पैसे मिळवण्याची दुसरी कोणतीच विद्या त्यांना येत नव्हती. तेव्हा आता याला तोड काय असा विचार करीत ईश्वरावर भरवसा ठेवून आपली स्थिती उन्नत होण्यासारखी एखादी संधी आकाशातून पडण्याची वाट पाहत ते साधू वृत्तीचे रामकुमार आपले पूर्वीचे काम कसे बसे करत राहिले आणि ईश्वराच्या अचिंत्य लीलेने अशी एक संधी खरोखर लवकरच आकाशातून पडली. प्रकरण 12. रासमणी व दक्षिणेश्वर. राणी रासमणी जगदंबेच्या 8 नायिकांपैकी एक जण होती. आई जेवणखाण करते, कालीघाटावर आपली विश्रांती घेते दक्षिणेश्वरी श्री रामकृष्ण. इकडे रामकुमार आपल्या संसाराच्या चिंतेत निमग्न असता तिकडे कलकत्त्याच्या दुसऱ्या बाजूस श्री रामकृष्णांचे साधनास्थान, त्यांच्या उत्तर वयातील कार्यक्षेत्र आणि त्यांच्या विचित्र लीलाभिनयाचे ठिकाण निर्माण होत होते. ईश्वराच्या अचिंत्य लीलेने
त्यांच्या भावी चरित्राशी अत्यंत निकट संबंध असलेले दक्षिणेश्वराचे राणी रासमणीचे प्रचंड काली मंदिर बांधून तयार होत होते. कलकत्त्याच्या दक्षिण भागात जान बाजार नामक पेठेत सुप्रसिद्ध राणी रासमणीचे निवासस्थान असे. ती कोळी जातीची होती. आपल्या मागे आपली पत्नी राणी रासमणी व 4 कन्या यांना ठेवून राजचंद्र दास इहलोक सोडून गेले. त्यावेळी राणी रासमणीचे वय 44 वर्षाचे होते. आपल्या प्रियपतीच्या अपार संपत्तीचा कारभार पाहण्याचे बिकट काम तिच्यावर पडले. ती अत्यंत व्यवहारचतुर असल्यामुळे संपत्तीची सर्व व्यवस्था ती स्वतःच पाहू लागली. तिच्या सुव्यवस्थेने तिच्या अपार संपत्तीची उत्तरोत्तर वाढच होऊन तिचे नाव साऱ्या कलकत्ता शहरभर लवकरच गाजू लागले. स्वतःच्या संपत्तीची व्यवस्था लावण्यात दक्ष असल्यामुळे तिचे नाव प्रसिद्ध झाले असे नव्हे, तर साहस, बुद्धिमत्ता, मानी व तेजस्वी स्वभाव, ईश्वरभक्ती व विशेषतः दुःखी दरिद्री लोकांविषयीची तिची कळकळ इत्यादी गुणही तिच्या प्रसिद्धीस कारण होते. या तिच्या गुणांच्या काही गोष्टी खाली दिल्या आहेत. जान बाजारातील तिच्या निवासस्थानापासून थोड्या अंतरावर पूर्वी इंग्रज शिपायांची बराक असे. एक दिवस काही शिपाई दारू पिऊन धुंद होऊन राणीच्या दरवाजावरील पहारेकऱ्यास न जुमानता बेधडक वाड्यात घुसले व तेथे हवी तशी धामधूम करू लागले. मथुर बाबू वगैरे पुरुष मंडळी कोठे बाहेर गेली असल्यामुळे त्यांना प्रतिबंध करण्यास कोणीच धजेना. बाहेरच्या चौकात गोंधळ घालून शिपाई आत शिरू लागले हे पाहताच स्वतः राणी रासमणी हातात शस्त्रास्त्रे घेऊन त्यांना मज्जाव करण्यास तयार झाली. इतक्यात मंडळीही जमली व त्या शिपायांचा योग्य तो बंदोबस्त झाला. एकदा सरकारने कोळी लोकांवर गंगेतील मासे धरण्याबद्दल कर बसवला. त्या लोकांपैकी बरेच लोक राणीच्या जमीनदारीत राहत असत. ही कर बसवल्याची गोष्ट राणी समजताच तिने त्यांना अभय दिले व सरकारपासून मासे धरण्याचा हक्क पुष्कळ पैसा खर्चून आपण स्वतः विकत घेतला. असे सांगतात की हक्क मिळण्याचे सर्टिफिकेट सरकारकडून येताच राणीने नदीच्या एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत मोठमोठे जाड साखळदंड जाळ्यासारखे करून पक्के बांधून टाकले. त्यामुळे नदीतून जहाजांची वाटच बंद झाली. सरकारने वाट अडवण्याचे कारण विचारता राणीने उत्तर दिले की येथे जहाजांची ये जा एकसारखी सुरू असल्यामुळे नदीतील मासे दुसरीकडे निघून जातात. त्यामुळे माझे अतिशय नुकसान होईल. मासे धरण्याचा हक्क मी विकत घेतला आहे व माझ्या सोयीसाठी मला असे करणे भाग आहे. तरी पण नदीतील मासे धरण्याबद्दल सरकार जर यापुढे कर बसवणार नाही तर मीही आपला हक्क सोडून देऊन साखळदंड ताबडतोब काढून टाकीन. असे सांगतात की या युक्तिवादाने सरकार निरुत्तर झाले व त्यांनी तो कर रद्द करून टाकला. राणी रासमणीची श्री कालीमातेच्या पादपद्मी अत्यंत भक्ती असे. तिच्या शिक्कामोर्तबावर कालीपदाभिलाषी श्रीमती रासमणी दासी अशी अक्षरे असत. श्री रामकृष्ण सांगत असत, तेजस्वी राणीची देवभक्ती अशी सर्व विषयात, गोष्टीत व कार्यात दिसून येत असे. लोकहिताची कामे करण्यात राणी सदैव तत्पर असे. तिने ठिकठिकाणी नद्यात पाट बांधले, वाटसरांच्या सोयीसाठी 2-3 ठिकाणी रस्ते बांधले, काही ठिकाणी विहिरी बांधल्या व कोठे कोठे अन्नसत्रे घातली. आपल्या जमीनदारातील लोकांच्या सुखासाठी ती फार झटे. तिने अनेक देवस्थानांच्या यात्रा करून देवास पुष्कळ संपत्ती दान केली. अशा रीतीने या थोर स्त्रीने आपल्या गुणांनी व सत्कार्यांनी आपले राणी हे नाव साधले. ज्या काळची गोष्ट आम्ही सांगत आहोत त्या काळी राणीच्या 4 कन्यांचे विवाह होऊन त्यांना संतती झाली होती. 3री मुलगी करुणामयी हिचा विवाह तिने मथुरानाथ विश्वास नावाच्या एका कुलीन पण गरीब घराण्यातील मुलाशी केला. परंतु लग्नानंतर थोड्याच दिवसांनी करुणामयीच देवाज्ञा झाली. मथुरानाथावर राणीचा फार लोभ होता व ते राणीजवळच राहून तिला आपल्या संपत्तीची व्यवस्था पाहण्यात मदत करीत असत. करुणामयीच देवाज्ञा झाल्यावर दूरदृष्टी व व्यवहारचतुर राणीने आपल्या कनिष्ठ कन्या जगदंबा दासी हिचा मथुरानाथाशीच विवाह करून दिला. फार दिवसापासून काशी यात्रा करण्याचा बेत राणीच्या मनात होता व तिने यात्रेची सर्व पूर्वतयारी करून यात्रेसाठी बरेचसे पैसे निराळे काढून ठेवले होते. कलकत्त्याहून यात्रेला निघण्याच्या आदल्या दिवशीच्या रात्री देवी तिच्या स्वप्नात येऊन म्हणाली, तू काशीत जाऊ नकोस. भागीरथीच्या तीरावर माझे एक सुंदर देवालय बांध व माझ्या नित्यपूजेची व्यवस्था कर, म्हणजे मी तेथे राहून तुझी पूजा घेत जाईन. या आदेशाने राणीने स्वतःच धन्य मानले व काशी यात्रेचा बेत रहित करून देवीच्या आदेशाप्रमाणे वागण्याचा तिने तत्काळ निश्चय केला.
नंतर राणीने भागीरथीच्या तीरावर बऱ्याचशा जागा पाहून त्यातून कलकत्त्याच्या उत्तरेस असलेल्या दक्षिणेश्वर खेड्याजवळ एक जागा पसंत केली व सन 1847च्या सप्टेंबर महिन्यात तेथे 50 बिघे जागा खरेदी करून लगेच त्या ठिकाणी भव्य व विस्तृत काली मंदिर बांधण्याचे काम सुरू केले. 7 वर्षे काम चालूनही 1854मध्ये ते पुरे झाले नव्हते. तरी पण देहाचा भरोसा नाही व काम असेच रेंगाळत चालत राहिल्यास ते पुरे होईपर्यंत स्वस्तच बसायचे की काय, असा विचार करून मुख्य काली मंदिर पूर्ण होताच राणीने सन 1855मध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा केली. परंतु या कामात तिला अनेक विघ्ने आली. देवीचे मंदिर झाले खरे, परंतु पूजा अर्चा, नैवेद्य वगैरे नित्यसेवा चालवण्यास कोण ब्राह्मण कसा मिळावा? ती जातीची कोळीण, शूद्राची सेवा करण्यास कोण तयार होतो? यावेळी समाजाची चाल अशी होती की शूद्राने बांधलेल्या देवालयात पूजा करणे तर बाजूलाच राहो, पण कर्मठ ब्राह्मण तेथील देवाला नमस्कारही करीत नसत. देवीवर तिची अत्यंत भक्ती असल्यामुळे तिला वाटले, पूजा कराव्यास ब्राह्मणच कशाला पाहिजे? देवी माझ्या हातची सेवा घेणार नाही की काय? मी स्वतः पूजा करीन व देवीची सर्व सेवा करीन. पण लगेच तिच्या मनात विचार आला की हे सर्व खरे, पण मी स्वतः नित्यसेवा करू लागेन तर शास्त्राविरुद्ध आचरण केले असे होऊन भक्त, ब्राह्मण वगैरे मंडळी येथे येऊन प्रसादही ग्रहण करणार नाहीत. मग एवढे मंदिर बांधल्याचा उपयोग काय? तिने त्याबद्दल पुष्कळ शास्त्री पंडितांचा सल्ला घेतला, पण तिच्या मनाप्रमाणे काहीच व्यवस्था जुळण्याचे चिन्ह दिसेना. इकडे मंदिर व मूर्ती तयार झाली, परंतु देवीच्या नित्यपूजेची व्यवस्था जुळेना व एवढे मंदिर बांधून ते व्यर्थ जाणार की काय, या चिंतेने राणीस रात्रंदिवस दुसरा विचारच सुचेना. ती अशा संकटात असता झामापुकूरच्या पाठशाळेतील अध्यापकाने अशी व्यवस्था सुचवली की जर देवीचे देऊळ व सर्व संपत्ती राणी एखाद्या ब्राह्मणास दान करील व तो ब्राह्मण पुढे देवीची नित्यसेवा करण्याची व्यवस्था करील तर शास्त्र नियमांचे उल्लंघन न होता ब्राह्मणादी उच्च वर्णांना तेथे प्रसाद ग्रहण करण्यास काही एक हरकत राहणार नाही. ही व्यवस्था ऐकून राणीस धीर आला व देवीची संपत्ती आपल्या गुरुच्या नावे करून आपण स्वतः त्याच्या अनुमतीने त्या संपत्तीचे व्यवस्थापक म्हणून राहावे असा तिने बेत केला. त्यानंतर हा बेत शास्त्रज्ञ मंडळीस कळवता त्यांनी सांगितले, अशी चाल कोठेही नाही व असे केले तरी कोणीही ब्राह्मण मंडळी त्या मंदिरात येणार नाहीत. मात्र त्या पंडित मंडळींनी असे केल्यास शास्त्रविरुद्ध आचरण होईल असे सांगण्याचे धाडस केले नाही. सर्व पंडितांच्या मताविरुद्ध मत रामकुमार स्पष्टपणे सांगतात, त्यांची मुळीच पर्वा करीत नाहीत असे पाहून राणीस रामकुमारांविषयी बरीच आशा वाटू लागली व त्यांच्याबद्दल तिच्या मनात आदर उत्पन्न झाला. तिच्या पदरी शिऊट नावाचा महेशचंद्र चटर्जी म्हणून एक गृहस्थ कामकाज पाहण्यात असे. त्याला एखादा सदाचार संपन्न, निष्ठावान व सुविद्य असा ब्राह्मण पाहण्यास तिने सांगितले. आपण हे काम केले तर ही बक्षीस मिळवण्याची बरी संधी आहे असे जाणून त्याने श्री राधा गोविंदजीच्या पूजेसाठी आपल्या वडील भावाची क्षेत्रनाथाची वर्णी लावली. परंतु श्री कालीच्या पूजेसाठी मात्र त्याला कोणीच योग्य ब्राह्मण सापडेना. रामकुमारांचे गाव त्याच्या गावाजवळच असल्यामुळे त्याची त्यास माहिती होती व घरची स्थिती चांगलीशी नसल्यामुळे ते कलकत्त्यास पाठशाळा चालवून आपला उदरनिर्वाह चालवतात हेही त्यास ठाऊक होते. परंतु शूद्राचे दानही न घेणाऱ्या क्षुदिरामांचा तो मुलगा, तेव्हा ते या गोष्टीत संमत होतील की नाही याचा जबरदस्त संशय होता. म्हणून त्याने स्वतः रामकुमारास न विचारता राणीस सर्व हकीकत सांगून तिलाच त्यास विचारण्यास सांगितले. रामकुमारांनी देवीच्या पूजेचा भार स्वीकारल्यास किती चांगले होईल या विचाराने राणीस आनंद झाला व तिने एक पत्र लगेच लिहून ते त्यांच्याकडे घेऊन जाण्यास महेशचंद्रालाच सांगितले. हे पत्र पावल्यावर रामकुमारांनी विचार करून राणीच्या विनंतीस मान देण्याचे ठरवले. अशा विलक्षण रीतीने रामकुमारांचा व त्यांच्यामुळे गदाधराचा दक्षिणेश्वराशी संबंध जुळून आला. श्री जगदंबेच्या अचिंत्य लीलेने रामकुमार पूजक पदासाठी निवडले गेले व राणीस योग्य पुजारी सापडून तिची चिंता दूर झाली. श्री कालीच्या नवीन मंदिरात देवीची प्राणप्रतिष्ठा इसवी सन 1855च्या मे महिन्याच्या 31 तारखेस मोठ्या समारंभाने झाली. या साऱ्या दिवसभर दक्षिणेश्वराची कालीवाडी आनंदाने गजबजलेली होती. राणीने त्या दिवशी या समारंभाप्रित्यर्थ पाण्यासारखा पैसा खर्च केला. काशी, प्रयाग, कनोज, नवदीप वगैरे ठिकाणाहून मोठमोठे विख्यात पंडित
व विद्वान ब्राह्मण या समारंभासाठी आले होते. आलेल्या सर्व ब्राह्मणास राणीने प्रत्येकी एकेकी रेशमी वस्त्र, एक एक उपरणे व एक एक होन दक्षिणा दिली. सारा दिवसभर लोकांच्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या. देऊळ बांधून देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यास राणीला एकंदर 9 लक्ष रुपये खर्च आला. याशिवाय देवीच्या नित्यपूजेची व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून तिने 2,26,000 रुपये खर्च करून दिनाजपूर जिल्ह्यातील शालवाडी परगणा खरेदी करून त्याचे उत्पन्न या खर्चास लावून दिले. त्या दिवशीच्या एवढ्या मोठ्या समारंभात तेथे प्रसाद न घेणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे गदाधर. तेथील सर्व कार्यक्रमात त्याने हौसेने भाग घेतला, लोकांच्या बरोबर आनंद केला. परंतु आहाराच्या संबंधाने तो अत्यंत चिकित्सक व निष्ठावान असल्यामुळे म्हणा अथवा दुसऱ्या कोणत्या तरी कारणामुळे म्हणा, त्याने सारा दिवस उपवास करून संध्याकाळी जवळच्या एका दुकानातून 1 पैशाचे पोहे आणून खाल्ले व रात्र झाल्यावर तो पायीच झामारूपुकूरला परत गेला. देवीच्या प्राणप्रतिष्ठेची हकीकत कधीकधी श्री रामकृष्ण स्वतः आम्हाला सांगत. ते म्हणत, राणीने काशी यात्रेची सर्व तयारी केली. यात्रेला निघण्याचा दिवसही ठरवला. बरोबर लागण्यासारखे सर्व प्रकारचे सामान भरून 100 नावा घाटावर तयार करून ठेवल्या. आदल्या दिवशी रात्री तू काशीला जाऊ नको, येथेच माझे देऊळ बांध असे तिला देवीने स्वप्नात सांगितल्यामुळे जाण्याचा पेत रहित करून लगेच ती देवळास योग्य अशी जागा पाहण्याच्या कामास लागली व लवकरच सध्याची जागा तिने पसंत केली. या जागेपैकी काही भाग एका साहेबाच्या मालकीचा होता व काही भागात मुसलमानांचे कबरस्थान होते. जागेचा आकार कासवाच्या पाठीसारखा होता. तंत्रशास्त्रात सांगितलेले आहे की साधनेसाठी व शक्ती प्रतिष्ठेसाठी अशाच आकाराची जागा विशेष प्रशस्त असते. श्री देवीची प्रतिष्ठा करण्यास योग्य अशा दिवसाऐवजी विष्णू पर्वातील हा समारंभ राणीने उरकून घेतला. याचे कारण श्री रामकृष्ण असे सांगत, देवीची मूर्ती तयार होऊन घरी आल्या दिवसापासून राणीने यथाशास्त्र कठोर तप आचरण्यास सुरुवात केली. तिने त्रिकाल स्नान करावे, हविष्यान्न खावे, भुईवरच निजावे व दिवसाचा बराचसा वेळ जप, तप, ध्यान, पूजा यात घालवावा. देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त पाहण्याचे काम हळूहळू चाललेले होते. देवीची घडून आलेली मूर्ती राणीने एका मोठ्या पेटाऱ्यात कडी कुलूप लावून बंदोबस्तात ठेवली होती. एके रात्री देवी राणीच्या स्वप्नात येऊन म्हणाली, मला आणखी किती दिवस असे कोंडून ठेवणार आहेस? या तुझ्या बंदीखान्यात मला फार त्रास होत आहे. शक्य तितक्या लवकर माझी प्रतिष्ठा कर. हे स्वप्न पाहून राणी ताबडतोब मुहूर्त कायम करण्याच्या मागे लागली व विष्णू पर्व कालवाशिवाय जवळपास दुसरा चांगला मुहूर्त न सापडल्यामुळे तिने तोच दिवस कायम केला. असो, आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.